सोलापूर जिल्ह्याच्या दारफळ इथे श्याम चव्हाण यांचं कुटुंब. श्याम चव्हाण हे शेतकरी असून त्यांच्याकडे 15 एकर शेती. सीना नदीला महापूर आल्यानं दारफळ गावातील अनेक घरात पाणी शिरलं आणि मोठं नुकसान झालं. 5 दिवसांपासून वीज नाही, त्यामुळे प्रचंड हाल झालेत. श्याम चव्हाण यांची मुलगी 10वीत आहे. तिचं शाळेचं पुस्तक भिजलं, घरातील संपूर्ण धान्य भिजलं. त्यामुळे आता संसार कसा उभा करायचा असा प्रश्न चव्हाण कुटुंबाला पडलाय. या भिंतीवर आपण जर बघितलं तर 1 फूट 1.5 फूट पर्यंत होतं, म्हणजे जवळपास जमिनीपासून तर 7 फुटापर्यंत पाणी हे घरात शिरलेलं होतं. खूप वाईट परिस्थिती झाली. आम्ही काल गाव सोडून दुसऱ्या गावी गेलतो. माझ्या शाळेचे दप्तर सगळं भिजले आहे. मी 10वीला आहे. सोलापूर जिल्ह्यातील दारफळ सीना या गावामध्ये जी सीना नदी वाहते गावाच्या शेजारी, त्याला महापूर आला होता आणि त्या महापूरचं पाणी अक्षरशः संपूर्ण गावामध्ये शिरलेलं आहे. अनेकांच्या घरात 3-3, 4-4, 5-5 फुटापर्यंत पाणी शिरलेलं आहे. मी तुम्हाला जे चव्हाण कुटुंब आहे त्यांच्या घरातली जे दृश्य आहे ते दाखवतो. यांचं घर जमिनीपासून तर 4 फुटापर्यंत उंच आहे आणि मी हे अजून आता 2 फूट म्हणजे हे 6 फूट झालं. या 6 फूट मध्ये या भिंतीवर आपण जर बघितलं तर 1 फूट 1.5 फूट पर्यंत होतं, म्हणजे जवळपास जमिनीपासून तर 7 फुटापर्यंत पाणी हे घरात शिरलेलं होतं आणि त्यामुळे घरात पूर्ण आता चिखल झालेलं आहे. 3 दिवस या घरामध्ये पाणी साचलेलं होतं. त्यामुळे अक्षरशः जे साहित्य घरातलं होतं ते पूर्ण खराब झालेलं आहे. जे अन्नधान्य होतं ते सुद्धा खराब झालेलं आहे. तुम्हाला मी स्वयंपाकघर दाखवतो या चव्हाण कुटुंबाचं. आता चव्हाण कुटुंब इथे जे चिखल आहे त्याचं पूर्ण साफसफाई सुरू आहे. आपण हे स्वयंपाकघर बघू शकता. 3 दिवसापासून या घरी काहीच शिजलेलं नाही. बाहेरून आणून यांना खावं लागतं. जीव वाचून हे त्या दिवशी पळून बाहेर शाळेमध्ये थांबले होते आणि आपण या दृश्यामध्ये आत बघा. हे चव्हाण कुटुंबाचे मुलगे आहेत, त्यांच्या पत्नी आहे. ते आता पूर्ण देवघर हे सगळं पूर्ण खरं. आपण त्यांच्याशी संवाद साधू. काय परिस्थिती होती तुमच्या घरात? खूप वाईट परिस्थिती झाली. आम्ही काल गाव सोडून दुसऱ्या गावी गेलतो. तरी घरातल्या सगळ्या वस्तू भिजल्या. फ्रीज, टीव्ही, धान्य वगैरे टाकून दिले बाहेर. हो, 4-5 दिवस झालं लाईट ही नाही गावात. लाईट पण नाही. लाईट नाही, पाणी नाही प्यायण्यासाठी. मग आता कसं राहून राहिले तुम्ही? कसं आता लयच अवघड झाले. काय पाणी पिची सोय नाही, काहीच नाही आता. म्हणजे लाईट पण नाही 4-5 दिवस झालं. तू काय शाळेत जाते? माझ्या शाळेचे दप्तर सगळं भिजले आहे. मी 10वीला आहे. आता 4-5 दिवस लागणार आहे बाहेर म्हणजे साफसफाई करायला. आता पाणी तर अजून ओसरलं नाही. अजून घरातच पाणी, घरात पण 4-5 फूट पाणी होतं. हो, आपण बघू शकतो की घरात खूप मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं होतं. त्यामुळे संपूर्ण प्रत्येक रूम या घराची प्रत्येक रूममध्ये 2-2 फुटापर्यंत पाणी आलेलं होतं. त्यामुळे संपूर्ण घराची जी परिस्थिती आहे ती पूर्ण अस्तव्यस्त झालेली आहे आणि आता हे सगळं सावरण्याचं काम करत आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या संपूर्ण परिसराचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी अशी मागणी या ठिकाणी होते. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, ABP माझा, सोलापूर.